सीबीएसई शाळेत विद्यार्थी संसद स्थापन. वसमत तालुक्यातील इंदुरा सीबीएसई शाळेत विद्यार्थी संसद स्थापन करण्यात आली. यामध्ये शाळेमध्ये 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी विविध 18 पदांसाठी आपले अर्ज दाखल केले होते. 18 पदांसाठी एकूण 61 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात होते. प्रथम या विद्यार्थ्यांनी आपली निवड झाल्यास मी शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी काय करेल याची माहिती दिली. सर्व 6वी ते 10वीच्या 417 विद्यार्थ्यांनी विविध 18 पदांसाठी मतदान केले. निवड झालेल्या एकूण 18 सदस्यांना निष्ठा व प्रामाणिकपणा याची शपथ आज देण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय श्री पुणे साहेब हे उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच 18 विद्यार्थ्यांना पद प्रदान करून शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे सचिव कैलास पानखडे सर यांनी केलं. त्यांनी शाळा राबवत असलेल्या अनेक विशेष उपक्रमांची माहिती दिली. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, जबाबदारीची जाणीव व्हावी, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा व लोकशाही पद्धतीची प्रत्यक्षात माहिती म्हणून व्हावी यासाठी हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी विविध पदांवर काम करताना येणारा अनुभव हा त्यातीलच कलागुणांना वाव देणारा असेल. तसेच शालेय कामकाजात त्याची मदतच होईल. लोकशाहीची मूल्ये ही फक्त पुस्तक वाचून कळत नाहीत, तर त्यासाठी अशा उपक्रमांचा मोठा हातभार लागेल असं त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडलं. श्री पुणे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन करताना शाळा राबवत असलेल्या अशा विविध उपक्रमांचा उल्लेख करून शाळेचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांनी शिस्त अंगी बाळगावी व देशाचे आदर्श नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असंही ते म्हणाले. पददान समारंभानंतर 4वी ते 7वी स्कॉलरशिपमध्ये पात्र झालेल्या 20 विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी श्रावणी ढोरे व वैष्णवी दळवी या विद्यार्थ्यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, उपप्राचार्य खाकरे सर, प्राचार्य तांबारे सर व पवार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. क्रीडा शिक्षक सर श्री निसार सर व श्री गायकवाड सर यांनी शालेय शिस्तीचं नियोजन सांभाळले. कुमारी पूजा गुड्डुलवार मॅडम यांनी आभार प्रदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केलं. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सचिन घारपुरे.